ही मुंबई महापालिकेसंदर्भातली या निवडणुकीसाठी म्हणून भाजपने अंतर्गत सर्वेक्षण केले। त्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळतंय आणि यात भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवलाय। या सर्वेनुसार ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या काही जागांवरही भाजपचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे। या सकारात्मक अंदाजामुळे जागा वाटपात भाजपकडून महायुतीला सुमारे 150 जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे। भाजपने अब की बार 100 पारचा नारा देत तयारी सुरू केली। अब की बार 100 पारचा नारा भाजपने दिलाय आणि त्या अनुषंगाने जो सर्वे केलाय त्यात भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळेच या सकारात्मक वातावरणातच भाजप महायुतीमध्ये 150+ जागा मागण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये आता जागा वाटप कसं होईल याची उत्सुकता आहे, कारण शिंदे सेनेलाही मुंबईमध्ये अधिक जागा हव्यात। अब की बार 100 पारचे टार्गेट भाजपचं आहे, त्या दृष्टीने भाजपकडून तयारीही सुरू झाली। सगळे सर्वे करतात। भाजपने एक सर्वे केला मुंबईमध्ये, अब की बार 100 पार अंतर्गत, आणि त्यात त्यांना सक्षम बहुमत मिळाले। असे सर्वे होत असतात। आता सर्वे कुठल्या कुठे जातात। आता बिहारला सर्वे काय होते आणि मग मतपेटीत काय निघालं, त्याच्यामुळे सर्वे हा विषय एक मेंटॅलिटी सेट करण्यासाठी मला असं वाटतं वापरण्यात येणारा आताच्या पद्धतीचं एक पद्धती दिसू लागलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।